फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत। नांदेडमध्ये विष्णुपुरी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आंदोलन करून डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली। मृत्यूनंतर तिच्या चरित्रावर बोललं जातंय हे निराशाजनक असून लवकर न्याय दिला नाही तर इमर्जन्सी सेवाही बंद करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे। गोव्यातील बांबोळी येथे झालेल्या भीषण अपघातात 2 पर्यटकांचा मृत्यू झाला। भरधाव टँकरने कारला धडक दिल्याने हा अपघात झाला। भरधाव टँकर डिव्हायडर फोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारवर आदळला। यात कारचे तुकडे तुकडे झाले। कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी बसमधून जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मानव अधिकार संघ सहायता कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे। सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात सकल सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे गेल्या 15 दिवसात 3 जणांवर बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले। त्यांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोकत आंदोलन केलं आणि निषेध व्यक्त केलाय। जिल्हाधिकारी आणि वनमंत्री घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। मालेगाव तालुक्यातील सायणे महसूल मंडळातील अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाले असूनही त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार मालेगाव यांची भेट घेऊन निवेदन देत निषेध व्यक्त केला। मालवण तालुक्यातील कुसरवे गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाहणी केली आहे। शेतकरी संजय चव्हाण यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला आणि पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांविरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार बाळ माने यांनी 9 दिवस शहर परिवर्तन पदयात्रा सुरू केली आहे। खड्डेमय रस्ते, सोयीसुविधांचा अभाव, प्रलंबित प्रश्न यासाठी पदयात्रा करत ते नागरिकांमध्ये जनजागृती करतायत। जालना महापालिकेच्या पथकाने शहरातील फुल मार्केट परिसरातील सुमित एजन्सी या दुकानावर कारवाई करून तब्बल 2 क्विंटल 94 किलो प्लास्टिक जप्त केलं। केंद्र सरकारने 2022 मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली, मात्र त्यानंतरही जालना शहरात सर्रास प्लास्टिक कॅरीबॅगची विक्री सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या धर्तीवर कृषी विभागातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल नंबर देण्यात येत आहेत। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही तो नंबर नव्या अधिकाऱ्याकडे कार्यरत राहणार आहे। त्यातून शेतकऱ्यांची अडचण दूर होण्यास मदत होईल। लोणार सरोवराच्या अति क्षारयुक्त पाण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळल्याने लोणार सरोवराचे जैविक अस्तित्व आता धोक्यात आलंय। गेल्या हजारो वर्षात पहिल्यांदाच लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाल्याने एकच खळबळ माजली आहे। अकोला शहरातील श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। भगवान शंकराच्या पिंडीचा साज हरिहरेश्वर या रूपात साकारण्यात आला होता। कोकण रेल्वेच्या संचालकपदी राजीव कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली असून त्यांनी त्यांच्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला। राजीव कुमार मिश्रा भारतीय रेल्वे सेवा IRSE 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत। संभाजीनगरमध्ये विवाहित मुलीला भेटायला गेलेले वडील अचानक बेपत्ता झाले। अखेर 8 दिवसांनंतर सोनाखेडा येथील रस्त्यात एका विहिरीत मृतदेह आढळून आला। या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। आचारसंहिता लागण्या अगोदर कराड शहरात 3,55 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलंय। कराड नगरपालिकेतील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते भूमिपूजन उद्घाटन झालं। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर तर पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवत आपला रोष व्यक्त केला आहे। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या उमेश सलमा गर्ल्स विद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार वंदे मातरम गीताचं गायन करण्यात आलं, तसेच विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं।